डायबिटीस हा साखरेमुळे होणारा आजार नाही. तो आजार कसला आहे हे या एका गोष्टीमुळे मी तुम्हाला समजून सांगतो. एका रुग्णाची गोष्ट, जो रुग्ण माझ्याकडे रत्नागिरीवरून आला होता आणि त्यांना टेन्शन होतं की त्यांना डायबिटीस झालाय. मित्रांनो, या रुग्णाची जी साखर होती, फास्टिंग शुगर, ती होती 268 आणि HbA1c 8च्या आसपास होता. तर या रुग्णाचा प्रश्न होता की मी गोड खातच नाही, मी साखरच खात नाही, तरी सुद्धा मला हा आजार कसा काय झाला. त्याचा प्रश्न पण बरोबर होता की मी तर गोड खात नाहीये, मी साखर खात नाही, मग मला का होतो. चला ऐकून घ्या. मी त्यांना प्रश्न विचारला की साहेब, मला एक गोष्ट सांगा की दिवसभरामध्ये तुम्ही काय काम करता. ते म्हणाले की मी बँकेत जॉबला आहे. मी मग बँकेत जॉबला तुम्ही ताण खूप असतो का. नाही, मला ताण काहीच नसतो, माझं काम तर बसून आहे, एसी मध्ये आहे आणि PC वरती असतं. सगळ्यात पहिलं डायबिटीसचं कारण इथेच आलं की बसून असणं आणि काहीही ताण नसणं, हे पण एक डायबिटीसचं कारण आहे. आणि मुख्य म्हणजे काय आहे, त्यांना मी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता. तर त्यांच्या नाश्त्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं कमी साखरेचा चहा आणि त्याबरोबर बिस्किट. इथे सगळ्यात पहिलं कारण सापडलं. दुसरं कारण, ते कामावरती गाडीने जातात, गाडीने घरी येतात, दिवसभर कामावर असतात, तिथे बसून असतात, परत घरी येताना सुद्धा गाडीनेच येतात. घरी आल्याच्या नंतर काय, तर तिथे सुद्धा बसूनच मोबाईल वरती काही व्हिडिओ बघणं, टीव्ही वरती काही सिरियल्स बघणं किंवा बातम्या बघणं आणि नंतर रात्री झोपून जाणं. तर मित्रांनो, ज्या वेळेला असं सुखासुखी लाईफ चालू असतं त्यावेळेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो म्हणजे आपलं वजन वाढत जातं. आणि या रुग्णाचं वजनच वाढलेलं, जे त्यांच्या पोटावरती जास्त करून साठलेलं. पोटावरची चरबी ज्या वेळेला जास्त जमा होत जाते त्यावेळेला समजायचं आपल्या शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, आपलं मेटाबॉलिझम स्लो होत आहे आणि आपल्याला त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या केसमध्ये लक्षात घ्या की या रुग्ण साखर खात नव्हता, त्यांना गोड आवडत नाही, पण सगळ्यात महत्वाचं कारण हे होतं की ते जे काही खात आहेत, आता रत्नागिरीतली व्यक्ती म्हणजे दररोज भात खाणं आलं, दररोज तांदळाची भाकरी आली आणि त्याबरोबर अजिबात शारीरिक श्रम नाही. तर या ठिकाणी साखर खाणं न खाणं याचा काही फरकच नाही पडला. तुमच्यापैकी कित्येक जणांना गोड आवडत नसेल पण तरी पण डायबिटीस असेल, त्याचं कारण कुठेतरी शरीराच्या इनऍक्टिव्हिटीमध्ये येतं. ज्या वेळेला आपण साखर खातो आणि साखर खाल्ल्याच्या नंतर जर ती वापरली गेली नाही तर त्याचा प्रॉब्लेम होतो तो सगळ्यात पहिला आपल्या लिव्हरवरती. लिव्हरवरती काय होतं तर लक्षात घ्या. आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की याच रुग्णाला मी सगळ्यात पहिल्या कुठल्या तपासण्या करायला सांगितल्या आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचा डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो का रिव्हर्स होऊ नाही शकत. तर ते पण गोष्ट आता ऐकून घ्या. तर या रुग्णाला मी सांगितलं की सगळ्यात पहिलं तुम्ही लिपिड प्रोफाईल करा. लिपिड प्रोफाईल बरोबर तुम्ही सी पेप्टाइड नावाची एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये समजते की आपल्या बीटा सेल नॉर्मल आहेत का नाही नॉर्मल आहेत. फास्टिंग पीपी तर ते करूनच आलेली, HbA1c सुद्धा ते करूनच आलेले. मग यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिलं लिपिड प्रोफाईल केलं. लिपिड प्रोफाईल मध्ये जर ट्रायग्लिसराईडची लेवल वाढलेली असेल तर या रुग्णांमध्ये गोड खाण्याचं प्रमाण जास्त असतं. हे रुग्णाला समजत नाही. गोड म्हणजे साखरच खाणं असं नाही. बरेच वेळेला आपण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणामध्ये कंझ्युम करतो किंवा फॅटी फूड जास्त प्रमाणामध्ये कंझ्युम करतो, जसे की तळलेले पदार्थ. ट्रायग्लिसराईड लेवल कुठेतरी वाढते आणि ती लिव्हरची सक्षमता कमी करते आणि त्यामुळे फॅटी लिव्हरकडे लिव्हर जायला लागतं आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. मित्रांनो, प्रत्येक वेळेला गोड खाऊन डायबिटीस होत नाही, हे पुन्हा मी सांगतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर ज्या वेळेला त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो त्यावेळेला इन्सुलिन शरीरामध्ये बरोबर असतं. त्याचप्रमाणे त्यांचं सी पेप्टाइड लेवल जी आपण तपासणी केली होती ती बरोबर होती, नॉर्मल होती. मग आता काय झालं की इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालं. इन्सुलिन रेझिस्टन्स कुठून तयार झाला तर लिव्हरमुळे तयार झाला. ट्रायग्लिसराईड लेवल वाढली, HDL लेवल कमी झाली होती. HDL लेवल का कमी झाली, कारण शरीराची इनऍक्टिव्हिटी होती. तुम्ही लिपिड प्रोफाईल वरती जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ मी बघितलाय, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, हा जे मी तुम्हाला सांगत आहे हे फक्त तुमच्या आरोग्यासाठी आणि तुम्हाला याचा अवेअरनेस असावा यासाठी. नाहीतर तुम्ही समजाल की मी गोड खात नाही तर मला डायबिटीस कधीच होणार नाही, किंवा मी गोड नाही खाते तरी सुद्धा मला डायबिटीस कसं झाला, हा प्रश्न तुम्हाला सतत सतावत राहील. मग त्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांची फास्टिंग जी 268 होती ती तशीच आहे, HbA1c 8
च्या मागे पुढे आहे. मग या रुग्णाला औषधं कुठल्याही प्रकारची चालू करायच्या अगोदर यांना आपल्याला लाईफस्टाईल सुधारणं गरजेचं होतं. मग सगळ्यात पहिले मी त्यांना सांगितलं की चहा बिस्किट जे खाता ते बंद करा. आता तुम्ही म्हणाल की चहा बिस्किटमध्ये तर साखर असते साखर, पण बिस्किटमध्ये तुम्ही पाठीमागे त्याचं लेबल बघा, त्याच्यामध्ये HFCS नावाची साखर असते, हाय फ्रुक्टोज कॉर्न शुगर असते. ही शुगर इन्सुलिन रेजिस्टन्स खूप वाढवते, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर त्यांना साखरेचं प्रमाण म्हणजे जे आहे ते तर आपण कमीच सांगितलं. साखरेचं प्रमाण कमी सांगण्यापेक्षा कार्बोहायड्रेट्स कमी करा, हा एक सल्ला त्यांना दिला. आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचा सल्ला म्हणजे की शरीर ऍक्टिव्ह ठेवा. शरीराची ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्या. शरीर सुदृढ राहील यासाठी ऍक्टिव्ह राहा, ताकद वाढवा. मित्रांनो, डायबिटीस मध्ये तुम्हाला फॅट कमी करायचं असतं हे बरोबर आहे, पण जर तुम्हाला डायबिटीस कायमचा रिव्हर्स करायचा आहे, कायमचा म्हणजे फक्त रिव्हर्स करायचा की जो तुम्हाला शरीरामध्ये पटकन पुन्हा येणार नाही, तर त्यासाठी तुमच्या मसल्स वाढवणं गरजेचं आहे. मसल्स जर तुमच्या चांगल्या प्रमाणे वाढल्या, ताकद वाढली आणि फॅट कमी झालं तर तुमचा डायबिटीस सहजासहजी परत लवकर येत नाही आणि तुमचा डायबिटीस पूर्ण रिव्हर्स होतो. तुम्हाला औषधं चालू ठेवण्याची गरज लागत नाही. मित्रांनो, आणि डायबिटीस मध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. अनेकांना वाटतं आम्हाला गोळ्या चालू आहेत, गोळ्या बंद करायच्यात. अपेक्षा खूप मोठ्या असतात की मला गोळ्या बंद करायच्या आहेत, पण जिथे आपण पथ्य सांगितलं जातं, जिथे व्यायाम सांगितला जातो, ती मनाची तयारी अजिबात नसते. तर ती पहिली मनाची तयारी करा की आपल्याला आपली जीवनशैली चांगली करायला पाहिजे. डायबिटीस याला आजार समजूच नका. डायबिटीस हा एक सिग्नल आहे, पुढे जाऊन मोठे आजार तुम्हाला होणार आहेत हे दर्शवणारा एक सिग्नल आहे. आणि डायबिटीस हा एक गोड असा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे की जो तुम्हाला शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं आरोग्य सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, डायबिटीस मध्ये फॅट कमी करण्यापेक्षा मांसधातू कमी होणार नाही याची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या घरामध्ये जर कोणाला डायबिटीस असेल, तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाला डायबिटीस असेल, मित्रांना डायबिटीस असेल, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येणार नाही की मला डायबिटीस का झाला, कशामुळे झाला ते. त्यामुळे तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारणं गरजेचं आहे. जीवनशैलीमध्ये सगळ्यात पहिले येते झोप पहिले व्यवस्थित घ्या, त्यानंतर आहार योग्य मात्रेमध्ये करा आणि त्यानंतर तुम्ही व्यायाम हा बऱ्यापैकी चांगला करा. व्यायामामध्ये काय करायचं यावरती मी अगोदर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन शोधू शकता. पण या ठिकाणी या व्हिडिओचा उद्देश हाच होता की डायबिटीसचा रुग्ण कसा येतो, कुठल्या तपासण्या महत्वाच्या असतात. आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की पॅनक्रियास खराब झालेला आहे, पण कित्येक रुग्णांचं पॅनक्रियास चांगलं असतं. फॅटी लिव्हर असल्या कारणाने त्यांना डायबिटीस होऊन जातो. जर फॅटी लिव्हर आपण रिकव्हर केला, ट्रायग्लिसराईड लेवल रिकव्हर केली, व्यायाम चांगला वाढवला, HDL वाढवलं, तर डायबिटीस रिव्हर्स व्हायला अतिशय सोपं असतं. आणि संपूर्ण गोष्टी ह्या सायंटिफिक वेने होतात. आपल्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी इझिली समजतात आणि त्याच्याने HbA1c सुद्धा नॉर्मल व्हायला मदत होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर डायबिटीस असेल आणि तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन आणि अवेअरनेस पाहिजे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या लिंकवरती क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.